हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत अशी अंडा करी कशी बनवायची ते बघणार आहे. आणि मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे मी कशी बनवते ती. खूप छान होते आणि अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात असे प्रोटीन असतात, त्यामुळे हे तुम्ही लहान मुलांना रोज अंड्याचं उकडून दिलं पाहिजे. चला तर मग आपण उशीर न करता अंडा करी कशी बनवायची ते बघणार आहे. तर इथे मी अंडी उकडत घातलेली आहे आणि 10 ते 15 मिनिटं लागतात अंडी उकडायला. तर इथे मी 7 अंडी घातलेली आहेत उकडत आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण मीठ घालून घेणार आहे, म्हणजे खूप उशीर लागत नाही अंडी उकडण्यासाठी. लगेच अंडी उकडतात ही. वर झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटं ही अंडी उकडून घेणार आहोत. अंडी उकडत ठेवले तोपर्यंत आपण त्याचं वाटण करून घेणार आहोत. इथं आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, कांदा, कोथिंबीर आणि थोडासा टोमॅटो घेतलेला आहे आणि जिरा अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे. आता आपण हे वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी आपण कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत चांगलं. त्यात तव्यामध्ये आपण कांदा घालून चांगलासा भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं आपल्याला लागतात हे कांदा भाजायला. चांगलासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं आपण तेल घालून घेऊ, म्हणजे लगेच कांदा असा भाजला जातो. भाजायला खूप उशीर लागत नाही तेल घातल्यामुळे. तर इथं कांदा चांगलासा भाजून झालेला आहे. सोनेरी रंगावरती आपण हे भाजून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्येच आपण हे खोबरं घालून घेणार आहोत. खोबरं घालताना आपण गॅस जास्त मोठा करायचा नाही. कमी गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचंय. कारण तवा आपला गरम असतो, त्यामुळे खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही. आणि हे मी किसून घेतलेलं खोबरं आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. पटकन असं हे भाजलं जातं. मोठा गॅस ठेवला तर खोबरं असं करपण्याची शक्यता असते, त्यामुळे खोबरं भाजताना आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे. गरम तव्यावरती ते खोबरं छान असं भाजलं जातं आणि जास्त उशीर लागत नाही खोबरं भाजायला. लगेच भाजून होतं. आता याच्यामध्येच आपण अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत. जास्त घालायचं नाही जिरं. आणि 2 चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि हे पण चांगलं असं भाजून घ्यायचंय. तुम्ही गॅस बंद करून भाजून घेतला तरी पण चालेल. गरम तव्यावरती हे व्यवस्थित असं भाजलं जातं. तर इथं कांदा आणि खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊ आणि पूर्णपणे असं थंड करून घ्यायचंय. तर इथं हे आपलं कांदा खोबरं भाजून तयार आहे आणि हे थंड करायला ठेवायचं आता आपण. थोडा वेळ थंड होऊन द्यायचं आणि मग आपण मिक्सरला हे फिरवून घ्यायचंय. तर इथं हे थंड झालेलं आहे. मिक्सरचे मी छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे कांदा खोबरं घालून देणार आहोत. इथं आलं घेतलेलं आहे बारीक चिरून थोडंसं, ते घालून घ्यायचंय. 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथं टोमॅटो घेतलेला मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, चिरून जास्त घेतलेला नाहीये. आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. याचं वाटण करून घेणार आहोत. तर इथे हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, असं वाटण करून घ्यायचंय. हे अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता हे झाकून आपण बाजूला करून ठेवू. आणि इकडे अंडी पण छान अशी उकडलेली आहेत. 10 ते 15 मिनिटात आपली ही अंडी उकडून होतात. तर आता गॅस बंद करून आपण हे गॅसवरून बाजूला करून घेऊ आणि ह्याच्यातलं पाणी आपण काढून घेऊ. इथं पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ आपण असं थंड करण्यासाठी ठेवून देऊ, किंवा तुम्ही थंड पाणी याच्यामध्ये ओतलात तरी पण चालेल. तर आता ही थंड झालेली आहे. वरची आपण सालं त्याची काढून घेणार आहोत. अशी थंड झाली व्यवस्थित की त्याची सालं पण अशी व्यवस्थित निघतात. ते सगळ्या अंड्याची पण अशी सालं काढून घेणार आहोत. तर इथे ही आपण
सालं काढून झालेली आहे. आता थोडंसं आपण अंड्याला असं कट मारून घेणार आहोत. म्हणजे मसाला पूर्णपणे आतपर्यंत व्यवस्थित त्याला लागेल. सगळ्या अंड्यांना आपण असं हे कट करून घेणार आहोत थोडं-थोडं चाकूने. म्हणजे व्यवस्थित पूर्णपणे आतपर्यंत असा मसाला त्याला लागेल. तिथंही व्यवस्थित अंड्याने सगळं कट करून झालेली आहेत. आता गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये मी 2 छोट्या पळ्या तेल घालून घेतलेले. आणि तेल तापलं की त्यामध्ये आता आपण जे वाटण केलेलं आहे ना ते वाटण घालून घ्यायचे. चांगलं असं तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तेल सुटेपर्यंत चांगलं असं आपल्याला हे मसाला असा परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. एक 2 मिनिटं आपल्याला हे असं परतून घ्यायचंय. म्हणजे छान असं त्याला तेल सुटतं. आता मी इथं मसाल्याचा जो चमचा असतो ना त्याच्याने थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. छोटा चमचा हळद घालून घेतलेली आहे. आणि 2 चमचे मी गरम मसाला घातलेला आहे. मसाल्यातला चमचा असतो ना छोटा त्याच्याने मी 2 चमचे घातलेले आहेत. तुम्ही तर पोहे खायचा चमचा असतो त्याच्याने 1 चमचा गरम मसाला घातला तरी चालेल. पाव चमचा मी जिरा पावडर घालून घेतलेली आहे. 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे चांगलं असं परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये मी हे घरचं लाल तिखट आहे ते मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहे 3 चमचे. हे जास्त तिखट नाहीये त्यामुळे मी 3 चमचे घातलेले आहे याच्यामध्ये. आणि चांगलं असं परतून घ्यायचं आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला हा भाजून घ्यायचा आहे. थोडंसं आपण पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये म्हणजे चांगला व्यवस्थित हा शिजला जाईल त्याच्यामध्ये. अजून थोडंसं आपण पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये. आणि 1-2 मिनिटं असं आपण व्यवस्थित हा शिजवून घेणार आहोत. छान असं तेल सुटलं ना की करी पण एकदम छान होते. वर अशी क तर्री यायला सुरुवात होते त्याला. म्हणजे तवंग म्हणतो ना आपण तो तवंग येतो त्याला वरती. त्यामुळे मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर इथं हा मसाला व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. आता त्यामध्ये आपण अंडी घालून घेऊ. तुम्ही सुरुवातीला हे मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून नंतर अंडी सोडला तरी पण चालू शकतं. मी हे मसाल्यामध्ये अगोदर अंडी घालून घेतलेली आहेत. म्हणजे छानपैकी असा मसाला आतपर्यंत व्यवस्थित अंड्याला लागतो हा. म्हणजे मसाल्यामध्ये मी ही अंडी थोडीशी अशी परतून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. आता ही अंडी छान अशी मसाल्यामध्ये परतून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हे पाणी घालून घेणार आहे. आता मी इथं 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि नंतर मी परत थोडं अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आता तुम्हाला करी कितपत पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी वाढवू शकता. तिथं मी परत थोडं म्हणजे 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे मी इथे. आणि बघू शकता खूप छान अशी आपली करी दिसते. आता मी याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं मी हे उकळून घेणार आहे. तर इथे छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि बघू शकता करी पण किती छान अशी झालेली आहे. वर असं थोडंसं अशी तर्री आलेली आहे साईडनी. आणि बघू शकता तवा पण किती छान आलेला आहे करीला. इथे जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटात आपली ही करी बनवून तयार होते. थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे वरती. आता हे एका बाउलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत.
मी अशा पद्धतीने अंडा करी करते. एकदम छान अशी गावरान पद्धतीने आणि झणझणीत अशी अंडा करी बनवून तयार होते. तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ही अंडा करी अशी करून बघा. खूप छान लागते. आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून देऊ. तर अंड्यामध्ये ना प्रोटीन भरपूर असतं. तुम्ही हे लहान मुलाला रोज एक अंड तरी उकडून दिलं पाहिजे. इथं माझ्या पद्धतीने एकदम गावरान झणझणीत अशा अंडा करी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पण ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.